बऱ्याच वेळेला आपण आपली जेव्हा फिटिंग करत असतो ब्लाऊजची त्यावेळेस काखेमध्ये एकदम असा मागे पुढे होऊन जातो. जो टीप येते ती अशी आपली व्यवस्थित सरळ येत नसते. तर अशा वेळेस आपल्याला नेमकं कुठल्या पद्धतीने आणि कशा प्रकारे टीप मारायची असते किंवा आपली जी टीप आहे काखेतली ती एकसारखी एकसंथ येण्यासाठी आपल्याला नेमक्या कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत ते आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर नमस्कार मैत्रिणींनो, दीप्स टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. मैत्रिणींनो, चॅनलवर जर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बाजूचं बेल आयकन प्रेस करायला पण विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचून जाणार आहे. आणि हो मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला जर यूजफुल वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि एक छोटीशी कमेंट नक्की करा. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. बघा, काखेमध्ये जेव्हा आपण टीप मारत असतो आपली फिटिंगची टीप पूर्ण होऊन जात असते तर त्यावेळेस काय होतं, आपला जो प्रॉब्लेम आहे जी टीप असते ती फिटिंगची ती खालीवर होत असते. म्हणजे मोंढ्याचं बाही जेव्हा आपण जॉईन करतो तेव्हा खालीवर आपली टीप जी आहे ती होत असते. तर ते आपण आज इथे बघणार आहोत आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. तर बघा, सगळ्यात अगोदर माझं जे ब्लाऊज आहे त्याचं मी बाहीला काठ लावायचा होता, तो काठ मी लावून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला करायचं आहे फ्रंट पार्टला पट्टी लावून घ्यायची आहे. तर फ्रंट पार्टला पट्टी लावण्यासाठी मी जी पट्टी होती ती कट करून घेतलेली आहे व्यवस्थित अशी. अगदी कमीमध्ये आपल्याला फ्रंट पार्टची पट्टी जी आहे ती लावायची असते. पट्टी व्यवस्थित एकसारखी कट करून घेतल्यानंतर मागे पुढे बघून घेतलेला आहे हा जो कपडा आहे तो कसा आहे आपला. म्हणजे पुढचं जे आपले काच बटन पट्टी आहे ती खालीवरती व्यवस्थित बघून घ्यायची आहे आणि मग आपण इथे याला पट्टी लावून घ्यायची आहे. ही आपली गळपट्टी असणार आहे. आता बघा, इथे आपल्याला खाली मोडायची असेल तर खाली पण मोडू शकतो आपण. याला आपण हातशिलाई पण करू शकतोय किंवा इथे आपल्याला व्यवस्थित अशी ह्याच पट्टीनुसार जर आपल्याला पायपिंग करायची असेल तर पायपिंग पण आपण करू शकतो. बघा, आता इथे थोडंसं माझं एक्स्ट्रा झालेलं होतं, ते व्यवस्थित आकार येत नव्हता. गोल आकार येण्यासाठी मी इथे एक छोटीशी चून दिलेली आहे. इथे मी कट करून घेते आणि इथे मी आता असं फोल्ड पण करून घेते. तर बघा, फोल्ड केल्यानंतर काय करायचं, आपल्याला दापटीप टाकून घ्यायची आहे. नॉच व्यवस्थित अगोदर मारून घ्यायची आहे गळ्याला आणि मग इथे दापटीप टाकून घ्यायची आहे. ठीक आहे. आपला मेन जो टॉपिक आहे तो आहे आपल्या काखेमध्ये जी आपली टीप येत असते बाही जोडल्यानंतर ती आपली खालीवर होत असते. ठीक आहे. तर त्याविषयी आपण आज इथे चर्चा करणार आहोत. नेहमी आपलं असं होत असतं बघा, एक बाजू जी आहे ती व्यवस्थित बसते पण दुसरी बाजू जी आहे ती खालीवर होत असते. याला मेन कारण आहे की आपलं कटिंग व्यवस्थित नसतं. ठीक आहे. कटिंगची जी मार्किंग असते ती आपली एकदम प्रॉपर आली पाहिजे आणि कटिंग आपली एकदम व्यवस्थित आली पाहिजे. आणि कधी कधी काय होतं, जेव्हा आपण कटिंग करत असतो ना तर आपण प्रेस न करताच कटिंग केल्याने पण आपली जी मार्किंग आहे ती खालीवर होत असते. नक्कीच होते मैत्रिणींनो, तुम्ही ट्राय करून बघा हवं तर. प्रेस करायची आहे अगोदर. प्रेस का करायची आहे, ब्लाऊज कटिंग करण्या अगोदर अस्तरला पण प्रेस करायची आहे आपल्याला आणि आपल्या ब्लाऊज पीसला पण प्रेस करायची आहे. त्याने काय होतं माहिती आहे का, अस्तरला जर आपण प्रेस करतो ना तर त्याच्यामुळे आपला जो कपडा आहे तो एकदम स्मूथ होतो आणि तो स्मूथ झाल्यामुळे तो एकदम जागेवरती बसून राहतो. म्हणजे तो इकडे तिकडे हलत नाही. म्हणून जेव्हा पण कधी पण तुम्ही ब्लाऊज कट करा किंवा ड्रेस कट करा, अस्तर जर कट करायचं असेल तर त्याच्या अगोदर तुम्हाला त्याला व्यवस्थित असं प्रेस करणं, 10 ते 15 मिनटं व्यवस्थित प्रेस करायची आहे कपड्याला. तेव्हा ते आपलं स्मूथ होतो तो आपला कपडा. ठीक आहे. तर आता बघा, इथे माझी गळपट्टी वगैरे सर्व जॉईंट झालेली आहे. आता आपल्याला मेन टॉपिककडे वळायचं आहे. तर इथे मी सगळ्यात अगोदर शोल्डर जॉईंट करून घेणार आहे. शोल्डर आपल्याला कसं जॉईंट करायचं आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते. गळ्याच्या बाजूने आपल्याला 1.5 इंच शोल्डर घ्यायचं आहे आणि मोंढ्याच्या बाजूने आपल्याला 1/2 इंच शोल्डर घ्यायचं असतं. तर बघा, आता इथे मी टीप मारून घेत आहे. 1/2 इंच एका साईडने घेतलं आहे, एका साईडने 1/2 इंच घेतलं आहे. शोल्डर जॉईंट करताना तुम्हाला अशाच पद्धतीने मोजून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला शोल्डर जॉईंट करायचं आहे.
ठीक आहे. आता इथे मी घेतलेलं आहे, हे पण शोल्डर जॉईंट करून घेतलं आहे. इथे पुढचं समोरचं पण शोल्डर मी आता बाजूचं पण जॉईंट करून घेणार आहे. शोल्डर जॉईंट करताना एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे आपल्याला ही, की जो गळा आहे, गळ्याचा जो भाग आहे तो मागे पुढे नाही झाला पाहिजे. गळ्याचा भाग आपला एकसारखा असला पाहिजे. आणि मोंढ्याकडची जी साईड आहे ते आपली, जिथे आपल्याला बाही जॉईन करायची आहे तिथे आपल्याला कटिंग करता येतं, त्याच्यामुळे तिथे काही प्रॉब्लेम नसतो. ठीक आहे. आता बघा इथे माझं झालं आहे आणि जी टीप आहे ती मागच्या साईडनी करून घ्यायची आणि तिथे एक हलकीशी एक बारीक टीप मारून टाकायची. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, शोल्डर जे आहे ते मोजून घ्यायचं आहे. तर 3 इंचाचं मी इथे शोल्डर ठेवणार आहे, कारण 2.5 इंचाचं माझं रेडी शोल्डर असणार आहे. त्याच्यामुळे मी इथे 3 इंच शोल्डर घेतलेले आहे आणि मार्किंग मी एका साईडने करून घेतलेली आहे. तर बघा मार्किंग जी आहे ती माझी एका साईडला मी करून घेते. जे माझं ब्लाऊजवरती शोल्डर आहे त्यानुसारच मी इथे शोल्डर घेतलेला आहे. ब्लाऊजवरती माझं रेग्युलर जे आहे ते 2.5 इंच आहे. जे काही हे कस्टमरचं ब्लाऊज आहे, कस्टमरच्या ब्लाऊजवरती माझं 2.5 इंच ब्लाऊजचं शोल्डर आहे. तर इथे मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतले, कारण मला अजून बाही जॉईंट करायची आहे. बघा आता इथे हे घेतल्यानंतर आपल्याला काय करायचे, कटिंग करायचे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कशासाठी करायच्या असतात मैत्रिणींनो, आपली जी टीप आहे ती एक संथ एक जागेवरती व्यवस्थित आली पाहिजे म्हणून. आता बघा एकदम बरोबर मी इथे मोंढ्याचा जो आकार आहे तो देऊन घेतलेला आहे. आणि आता काय करायचं आहे, बाही जॉईंट करण्यासाठी आपल्याला हा जो पार्ट आहे, जो शिलाईचा पार्ट येतो, आपला फिटिंगचा पार्ट येतो, तो एकसारखा बघून घ्यायचा आहे. कमी जास्त जो पार्ट असेल तो आपल्याला कट करून टाकायचा आहे. जास्तीचा पार्ट मी कट करून टाकला आहे आणि मी थोडंसं हलकसा गोल आकार दिलेला आहे अजून, कारण की गोल आकार माझा तिथं दिसत नव्हता आणि त्यामुळे काय होणार आहे, चुन्या पडणार आहेत तिथे मोंढ्यामध्ये. त्यामुळे मी तिथे हलकासा गोलाकार देऊन घेतलेला आहे. आणि आता एक्स्ट्रा जो पार्ट आहे तो पण मी कट करून घेणार आहे. पुन्हा एक हलकं कट करून घेतलं आहे, जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो कट करून घेतला आहे. आता आपल्याला घ्यायचे आहे स्लीव्ज. तर जेव्हा पण आपण स्लीव जॉईन करत असतो तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, स्लीवचा जो आहे तो मच्छ आपल्याला व्यवस्थित घ्यायचा आहे. ठीक आहे. बघा एक साईड माझी झाल्यानंतर मी दुसरी पण साईड इथे घेऊन घेतलेली आहे आणि दुसऱ्या पण साईडला मी सेम तशाच पद्धतीने कटिंग करून घेणार आहे. 3 इंचाचं शोल्डर ठेवणार आहे आणि तसंच मी खालीवरती बघून घेणार आहे आपली फिटिंग कोणत्या बाजूला असायला पाहिजे, कोणत्या बाजूला नाही ते. ठीक आहे. फिटिंगची जी बाजू आहे ती आपली एकदम प्रॉपर बघून घ्यायची आहे. कमी जास्त जर असेल, जो पार्ट आपला जास्त असेल तो आपल्याला कट करायचा आहे. तर बघा इथे पण मी सेम तशाच पद्धतीने करून घेतलेला आहे. हलकासा गोल आकार पण देणार आहे मी. आता आपल्याला जॉईंट करायची आहे बाही. त्यासाठी मी दोन्ही बाह्या घेणार आहे आता, कारण की अगोदर आपल्याला बाहीला मच्छ आकार जो आहे तो पण कट करणं गरजेचं असतं. त्याला दुसरा मोंढा असे पण म्हणतात. बाहीचा जो आहे 2 मोंढे असतात, एक खोल बाजू असते आणि एक उथळ बाजू असते. तर बघा अशा पद्धतीने मी इथे बाही ठेवलेली आहे. एकमेकांवरती ठेवायची आहे आपल्याला बाही इथे. आता बघा जो पार्ट आहे तो मी इथे मोंढा जो आहे तो मोजून घेणार आहे. मोंढा मोजायला मला काय करायचं आहे, इथे व्यवस्थित 2.5 इंचाचा मी मोंढा घेतलेला आहे आणि एका साईडने मी व्यवस्थित आकार देऊन घेणार आहे. मग खालचा जो पार्ट आहे त्याला पण आकार द्यायचा आहे. त्याला आम्ही मच्छकट म्हणतो. याला आमच्या क्लासेसमध्ये मच्छकट म्हटला जातो, तर याला आम्ही मच्छकट असंच म्हणतो. आता आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे आणि मग इथे कटिंग करून घ्यायचं आहे. मच्छकट का म्हणतो, कारण की हा जो आहे, हा जो पार्ट आहे ना, हा आपला छोट्या माशासारखा दिसतो. कटिंग केल्यानंतर तुम्ही बघू शकता, बघा छोट्या माशासारखा हा पार्ट दिसतो, त्यामुळे याला आम्ही मच्छकट असं म्हणतो. आता मध्य सेंटरला कटिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे एक नॉच मारून घ्यायचा आहे मध्य सेंटरला. तिथे व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे आपल्याला अगोदर आणि मग आपण जोडणार आहोत बाही. तर बघा मैत्रिणींनो, खूप वेळेस आपण अशा पद्धतीचे बाही जोडत असताना मागे पुढे आपलं होत राहतं, त्याच्यामुळे खालीवर टीप येते. ठीक आहे. तर ज्यावेळेस आपण जॉईंट करतो ना, तेव्हा बाहीचं पण बघून घ्यायचं आहे आकार, की तो व्यवस्थित आहे की नाही, की त्याच्यामध्ये कमी जास्त होतं आहे की काय. आणि फिटिंगचा पण बघून घ्यायचं आहे, जसं की आत्ता आपण बघितलं. आता मी इथे डायरेक्ट बाही जॉईंट करणार आहे. तर बाही जॉईंट करण्यासाठी बघा एक बाजूचा माझा पार्ट राहिलेला होता शिलाई मारण्याचा गळ्याचा, तर तो मी करून घेणार आहे इथे. आता बाही बरोबर मला मध्य सेंटरला ठेवायची आहे. मधोमध जो कट आपण दिलेला आहे ना, तो कट मला बरोबर शोल्डरच्या इथे ठेवून इथे मी डबल टिप मारून घेणार आहे.
मेन आपलं असतं फिटिंगमध्ये बाही जोडायचं काम, तर त्यावेळेसच आपल्याला व्यवस्थित अगोदर बघून घ्यायचं आहे की आपण कशा पद्धतीने इथे बाही जोडली गेली पाहिजे। तर बघा आता इथे अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन मी बाही जॉईंट करून घेणार आहे एका साईडने डबल टिप मारून घेतल्यानंतर दुसऱ्या साईडने आपल्याला मारून घ्यायची आहे, परत डबल टिप दुसऱ्या साईडने पण आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे। तर मी आता दुसऱ्या साईडने पण इथे असं घेते, टिप मारून घेतली आहे आणि दुसऱ्या साईडला अशा पद्धतीने मी बाही आपली रेग्युलर जी असते आपली ती जॉईंट करून घेणार आहे। बाही रेग्युलर जॉईंट केल्यानंतर आपली फिटिंग पण आपण रेग्युलरच करणार आहोत, पण आपल्याला इथे मेन पार्ट आपला जो शिकायचा आहे तो आहे की अजिबात मागे पुढे आपली टिप झाली नाही पाहिजे। फिनिशिंगमध्ये बघा मैत्रिणींनो, जेव्हा तुम्ही फिनिशिंगमध्ये काम करतात आणि जर तुम्ही बुटीकमध्ये काम करत असाल तर आपल्याला फिनिशिंग फार महत्त्वाचं असतं मैत्रिणींनो, कारण की बुटीक लेवलचं सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इथे दाखवते। आपलं जे काही व्हिडिओ आहेत या चॅनलवरती, जे काही तुम्हाला आत्तापर्यंतचे व्हिडिओ मिळालेले असतील ते सर्व काही आपले बुटीक लेवलचे असतात। बुटीकमध्ये आपल्याला अशा पद्धतीने कामं करण्याची गरज असते मैत्रिणींनो, तेव्हाच आपल्या बुटीककडे कस्टमरची रांग लागलेली असते। ठीक आहे, ते बघा आता इथे झालेली आहे माझी ही बाही जॉईंट। बोलता बोलता मी बाही पण जॉईंट करून घेतलेली आहे। आता आपल्याला करायची आहे याची फिटिंग। तर फिटिंग करण्या अगोदर ते एक संथ आहे की नाही, एका लाईनीत आहे की नाही ते आपण असं चेक करून घ्यायचं आहे। हे बघा मी आता असं बरोबर चेक करून घेते। आता थोडीशी माझी बाही एक्स्ट्रा झालेली होती, मग मी ती कट करून टाकणार आहे आणि आता इथे मी तिला सरळ टिप मारून घेणार आहे। सरळ टिप मारल्यानंतर काय होणार आहे, एका जागेवरच त्याची जी रेषा आहे ती बरोबर बसणार आहे। तर बघा आता इथे मी सरळ टिप मारून घेण्यासाठी घेतलेला आहे कपडा। सरळ व्यवस्थित अशी मी टिप मारल्यानंतर आता तिथे मला प्रॉपर बघायचं आहे की इथे कमी जास्त मला किती ठेवायचं आहे ते। ठीक आहे, जास्त ओढून ताणून नाही टिप मारायची, त्याच्यामुळे ना काय होतं, समोरचा जो पार्ट आहे तो व्यवस्थित बसत नाही। त्यामुळे जास्त आपल्याला पार्ट जो आहे तो खेचायचा पण नाही आहे, जसं आहे तसंच आपल्याला इथे टिप मारून घ्यायची आहे। सुलट बाजूने मी इथे टिप मारलेली आहे अगोदर, त्यानंतर मी उलट बाजूने टिप मारणार आहे। आता बघा इथे आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीने आता हे मी करून घेतलेलं आहे। आता कट मारून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्रा जो आहे बाकीचा जो कपडा आहे तो मी इथे कट करून घेणार आहे। तर बघा असं मी इथे सगळं कट करून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला काय करायचं आहे, आतमधून घ्यायची आहे इथे फिटिंग करून। आतमधल्या बाजूने मी इथे फिटिंग करण्यासाठी काय करणार आहे, अगोदर फिटिंगची जी बाजू आहे ती किती आहे, म्हणजे माझी बाही जी आहे ती किती आहे हे आपण चेक करणार आहोत आणि त्यानुसार इथे आपल्याला फिटिंग करायची आहे। हे अगदी कमी छोट्या साईजचं ब्लाऊज आहे, माझं कस्टमरचं ब्लाऊज आहे, अगदी छोट्या साईजचं आहे। आता इथे मी बाही जी फिटिंग आहे ती ठेवून घेणार आहे। त्यांचं जे काही ब्लाऊज आहे त्यानुसार मी इथे फिटिंग करून घेणार आहे। बऱ्याच वेळेस आपण अशा पद्धतीचे जे ब्लाऊज स्टिच करतो तेव्हा आपण अंगावरून माप घेण्याचं विसरून जातो, ब्लाऊजवरून आपल्याला फिटिंग घ्यावी लागत असते। पण मैत्रिणींनो, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते, शक्यतो जर अंगावरून माप घेऊन तुम्ही ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग केलं तर तुमचं ब्लाऊज एकदम परफेक्ट बसणार आहे। शक्यतो आपल्याला अंगावरून माप घेणं फार गरजेचं असतं मैत्रिणींनो, त्याच्यासाठी तुम्हाला अंगावरूनच माप घ्यायचं आहे। ठीक आहे, आता बघा इथे मी बाही ठेवलेली आहे, बाहीवरती मी बाही ठेवली आहे, माझी मार्किंग मी इथे करून घेत आहे आणि याला मला आता टिप मारून घ्यायची आहे। तर सरळ सरळ मी 3 रेषा मारून घेणार आहे, म्हणजे सरळ सरळ मी 3 टिपा इथे मारून घेणार आहे। माझे जे ब्लाऊज आहे त्याला एकदम सरळ सरळ मला इथे टिपा मारून घ्यायची आहे। तर टिपा आपल्या एकदम व्यवस्थित आल्या पाहिजे, एकसारख्या आल्या पाहिजे अशी काळजी घ्यायची आहे। अर्धा इंचावरती आपली जी टिप आहे ती आली पाहिजे। तर पहिली टिप मी इथे घेतलेली आहे, पहिली टिप मारून घ्यायची आहे आणि जो मोंडा आहे आपला, जिथे आपल्याला एकदम एकसारखी टिप पाहिजे आहे तिथे थोडंसं थांबून घ्यायचं आहे, कारण की काळजी प्रत्येक गोष्टीची आपल्याला घ्यायची असते। बघा मैत्रिणींनो, आपलं जे काम आहे ते एकदम चोखपणे पार पाडण्यासाठी आपल्याला हळूहळू काम करायचं असतं, फास्ट नाही करायचं।
फास्ट केलं की मग ते कसं असतं माहिती आहे का, सशासारखं होऊन जातं. जसा ससा एकदम पळत पळत जातो ससा आणि कासवमध्ये, आणि ससा झोपून घेतो आणि कासव जिंकतो, तसं आपलं हे पण काम आहे मैत्रिणींनो. हळूहळू करायचं आहे, व्यवस्थित करायचं आहे, तरच आपल्याला यश पण व्यवस्थित येणार आहे. आता बघा इथे झालेलं आहे, आपली 3 टिपा माझ्या झाल्या आहेत. आता मी तुम्हाला हे ओपन करून दाखवणार आहे. ओपन केल्यानंतर बघा इथे कसं दिसतंय, जी शिलाई आहे माझी एकदम व्यवस्थित प्रॉपर दिसते, मागे पुढे एकसारखी दिसते, एक संत शिलाई आली आहे. जर तुम्ही बुटीक लेवलचं काम करत असाल, अशा पद्धतीने काम देत असाल कस्टमरला, तर कस्टमर तुमचे खुशच होणार आहेत मैत्रिणींनो. तर हे आपल्याला करणं फार गरजेचं असतं. ठीक आहे. आता बघा एका साईडने तर माझी ही फिटिंग झालेली आहे, सेम अशीच मी आता दुसऱ्या साईडने पण ही फिटिंग करून घेणार आहे. तर दुसऱ्या साईडला पण आपल्याला हेच करायचं आहे, सेम पद्धत करायची आहे. ठीक आहे. तर मैत्रिणींनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला आहे ती कमेंट करून मला नक्की सांगायचं आहे. आणि आज तुम्हाला ही गोष्ट जी आहे, ही ट्रिक ही व्यवस्थित शिकायला मिळालेली आहे असं मला तरी वाटतंय. ठीक आहे. तर एक व्हिडिओला लाईक पण करायला विसरायचं नाही आहे. आणि हो मैत्रिणींनो, हा जो व्हिडिओ आहे हा तुमच्या मैत्रिणींना शेअर करायला पण विसरू नका, जेणेकरून त्यांना पण ह्या गोष्टीचं बेनिफिट मिळणार आहे आणि त्यांना पण ह्या गोष्टी नवीन ज्या आहेत ते शिकायला मिळणार आहेत. ठीक आहे. तर बघा आता इथे माझी एक बाजूची बाही रेडी झाली आहे, दुसऱ्या बाजूची बाही मला इथे जॉईन करायची आहे. त्याच्यासाठी मी इथे अगोदर बघून घेतलेलं आहे की माझी जी बाही आहे ती बरोबर आहे की नाही, आणि मग मी इथे ठेवून घेणार आहे ही बाही. अशा पद्धतीने बाही व्यवस्थित आपली जॉईंट झाली पाहिजे. आणि एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे मैत्रिणींनो, जेव्हा आपण बाहीचं मार्जिन घेतो ना, तर मार्जिन दोन्ही बाजूला आपलं सेम आलं पाहिजे, तरच ही आपली अशा पद्धतीची टीप येणार आहे एकसारखी. जर आपलं मार्जिन दोन्ही बाजूला वेगवेगळं असेल, एका बाजूने 1/2 इंच घेतलं, एका बाजूने अर्धा इंच घेतलं, तर त्यामुळे पण आपली जी टीप आहे ती बरोबर येत नाही. ठीक आहे. आता मी इथे संपूर्ण बाहीला जे मार्जिन घेतलेलं आहे बाही जोडताना ते घेतलेलं आहे अर्धा इंच. तर तुम्हाला पण काय करायचं आहे, अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे. आणि अशाच पद्धतीने तुम्हाला पण तुमची ब्लाऊजची जी फिटिंग आहे ती अशीच करायची आहे. फिटिंग करताना एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे, जास्त आपल्याला खूप काही मोजमाप नाही करायचं आहे. खूप चौथा भाग घ्या, तिसरा भाग घ्या, ते पण नाही करायचं आहे. सरळ सरळ 3 टिपा टाकून द्यायच्या, आणि जर कमी जास्त काही वाटत असेल तर एक एक आपली टीप टाकून द्यायची. ब्लाऊज परफेक्ट बसणार म्हणजे बसणार 100%, ही गॅरंटी आहे मैत्रिणींनो माझी. ठीक आहे. आता बघा ही पण बाही जी आहे ती मी जॉईन करून याची पण मी फिटिंग करून घेणार आहे पुढे. तर मैत्रिणींनो, पुढचा टॉपिक आपला एकदम खास येणार आहे. आपला पुढचा येणारा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण खूप साऱ्या काही गोष्टी अशाच पद्धतीने शिकणार आहोत, आणि तुम्हाला मला खूप साऱ्या असं शिकवायच्या आहेत गोष्टी. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मैत्रिणींनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला पण विसरायचं नाही आहे, म्हणजे नवीन जे काही व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाणार आहे. तर बघा आता बोलता बोलता मी माझी बाही पण जॉईन करून घेतलेली आहे. आता बाही जॉईन केल्यानंतर त्या बाजूला जशी मी फिटिंग केली होती तशी सेम ह्या बाजूला फिटिंग करणार आहे. अगोदर मी काय करणार आहे, सरळ बाजूने फिटिंग करणार आहे, आणि त्यानंतर कपडा उलट करून घ्यायचा आहे, आणि मग मला फिटिंग करून घ्यायची आहे. ठीक आहे. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ आपला इथपर्यंतच राहणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशा पद्धतीचे खूप साऱ्या गोष्टी शिकणार आहोत, ज्या काही आपल्याला गरजेच्या असणार आहेत. कारण येणारे आपले जे काही सीझन आहे, दिवाळी, दसरा दिवाळी आपली येते, तर त्यासाठी आपल्याला नवनवीन टॉपिकचे ब्लाऊजचे डिझाईन पाहिजे, स्लीवच्या डिझाईन पाहिजे. तर त्या सर्व काही तुम्हाला आपल्या ह्या चॅनलवरती शिकायला मिळणार आहे. मी ते सर्व काही व्हिडिओ तुम्हाला पाठवणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला आपलं चॅनल जे आहे ते बघत राहायचं आहे. तर चला मैत्रिणींनो, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे नवीन काहीतरी गोष्ट घेऊन, नवीन काहीतरी शिकण्यासाठी. तोपर्यंत बाय बाय.